इंजिनियर विश्वजित गायकवाड यांची भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर लातूरमध्ये त्यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त आणि जंगी स्वागत करत शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि फुलांच्या वर्षावात गायकवाड यांचे स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारून बॅनर फलकांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. यावेळी विश्वजित गायकवाड आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या स्वागत सोहळ्याला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानत पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असून अनुसूचित जाती समाजाच्या प्रश्नांसाठी ठामपणे काम करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. लातूरमध्ये झालेल्या या भव्य स्वागतामुळे राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले असून आगामी काळात गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा अधिक बळकट होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टी अनुसूचित मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित गायकवाड यांची निवड झाल्यानंतर ते लातूरात प्रथमच आलेले आहेत. जंगी स्वागत त्यांचं झालेलं आहे. आपण त्यांच्याशी बोलणार. भैया नमस्कार. काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया काय आहे? आपल्यावर खूप मोठी जबाबदारी भारतीय जनता पार्टी. सगळ्यात पहिले मी आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, तसेच आमच्या पक्षाचे जे केंद्रीय नेतृत्व, त्याचबरोबर महाराष्ट्रातले जे काही ज्येष्ठ नेते आहेत, त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासारख्या एका साधारण कार्यकर्त्याला या ठिकाणी एवढी मोठी जिम्मेदारी, भारतीय जनता पक्षाचा अनुसूचित जाती मोर्चा त्याचं प्रदेशाध्यक्षाची ही जिम्मेदारी त्यांनी मला दिलेली आहे, त्याचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आमच्या मोर्चामध्ये आता काम करत असताना ज्या काही आमच्या पंतप्रधानांनी जे केंद्रामध्ये आमच्या समाजासाठी ज्या काही योजना दिलेल्या आहेत, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी ज्या काही राज्यामध्ये योजना दिलेल्या आहेत, त्या योजना जास्तीत जास्त लोकांना तळागाळापर्यंत पोहोचवून द्यायचं काम आम्ही आमच्या मोर्चामार्फत करणार आहोत. तसेच आपल्या समाजामधील लोकांच्या काही अडीअडचणी असतील तर ते आमच्या नेत्यापर्यंत पोहोचू शकत नाही, तर त्यांच्या अडीअडचणी घेऊन आम्ही त्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचून त्याच्यातून मार्ग काढून द्यायचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर आता आपल्या राज्यातील जे काही युवा आहेत त्यांनी फक्त सरकारी नोकरीवरती अवलंबून न राहता त्यांना पर्यायी जसं उद्योग, सहकार ह्या क्षेत्रामध्ये त्यांना कसं आपल्याला मोटिवेट करता येईल ह्याच्यावरती आम्ही काम करणार आहोत. एक उद्योग आणि सहकारचं एक कसं नेटवर्क बनवून त्याच्यामध्ये युवकांना ऑपॉर्च्युनिटी बनवून त्यांना एक सक्षम, आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे होतील ह्याच्यावरती आमचा जास्त भर. बरं भैया, दलितांवरती खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहेत मागील काळामध्ये आपण पाहिलं तर, यासाठी आपण अनुसूचित जाती मोर्चाच्या माध्यमातून काय करणार? आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांचं एक विजन आहे की त्यांनी एक सगळ्यांवरती एक सबका साथ सबका विकास हे जे प्रधानमंत्र्यांचा जो मंत्र आहे ह्याच्यावरती काम करत असतात. त्यावेळेस कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही घटकावरती अन्याय झाला तर तो कदापि सहन होणार नाही आणि त्याच्यामध्ये जी काही योग्य ती कारवाई करून आम्ही त्याच्यातून जे काही आरोपी असतील त्यांना योग्य ती शिक्षा देऊन जे काही ज्यांच्यावरती अन्याय झाले त्यांना योग्य तो न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही आमच्या मोर्चामार्फत करणार. बरं, खूप तरुण वयामध्ये आपल्याला ही जिम्मेदारी सोपवण्यात आलेली आहे. नेमकं तरुणांसाठी आपल्या डोक्यामध्ये काय विजन आहे? तेच मी आता सांगितलं की आपले तरुण सध्या जास्तीत जास्त जे त्यांचं एम्प्लॉयमेंटचा जो विषय आहे ते फक्त सरकारी नोकरी किंवा दुसरी कुठली नोकरीवरतीच भर देतात. त्याच्यापेक्षा जास्त आम्ही त्यांना उद्योगमध्ये जास्त प्रवृत्त करून त्यांना आम्ही वेगळ्या जसं आता महाराष्ट्रामध्ये जे काही वेगवेगळे भौगोलिक भाग आहेत त्या प्रत्येक भौगोलिक भागामध्ये वेगळ्या त्या भौगोलिक आकारानुसार तिथे उद्योगधंदे आपण सुरू करू शकतो. तर त्या उद्योगधंद्यांची त्यांना प्रशिक्षण द्यायचं काम आम्ही आमच्या मोर्चामार्फत करणार आहे. त्याच्याबद्दल ज्या काही कार्यशाळा असतील त्या आम्ही गावोगावी घ्यायचं काम त्या ठिकाणी देणार आहे. आणि बाबासाहेबांनी जे सांगितलं आहे की शिका, संघटित आणि संघर्ष करा, तर शिक्षण हे तळागाळापर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे, तरुणांपर्यंत, मुलांपर्यंत कसं शिक्षण पोहोचलं पाहिजे ह्याच्यावरती आम्ही भर देणार आहोत. आमच्या समाजातले काय वेगळे जे घटक आहेत ते घटक आम्ही एकत्र करून त्याचं एक संघटन करण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि संघर्ष जो आहे तो आम्ही समाजाच्या विकासाचा संघर्ष आम्ही या ठिकाणी करतो. अनुसूचित जातीसाठी अनेक महामंडळ आहेत, परंतु त्याचा फायदा जो आहे तो प्रॉपर अनुसूचित जातीच्या लोकांना होत नाही. त्याच्यामध्ये दलाली होते, खूप पैसा जातो. त्याच्यासाठी काय नाही, त्याच्यावरती आता आम्ही जसं आता मी सांगितलं की मी एक सल्लागार समिती या ठिकाणी बसवणार आहे. त्या सल्लागार समितीमध्ये हे वरिष्ठ नेते असतील, रिटायर्ड ऑफिसर असतील, वकील असतील, डॉक्टर्स असतील, असे वेगळे जे अनुभवी लोक आहेत की त्यांना समाजाचे प्रश्नांचं
ज्ञान चांगल्या प्रकारे आहे, त्यांचा अनुभव चांगला आहे, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त त्यांचा अनुभव चांगला आहे. तर अशा लोकांची एक सल्लागार समिती बसून हे जे सगळे मोठे विषय आहेत, ह्या विषयांवरती आम्ही बसून त्याच्या त्या सल्लागार समितीचं जे काही एक निवेदन किंवा एक त्यांची जी काही कमिटीचा जो निर्णय येईल त्याच्या त्या आधारावरती आम्ही पुढचे निर्णय घेऊ.